बाजूला वन साइड शिवाळा तर दुसऱ्या बाजूला या गटातली मॅच पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल घेण्याचा मानस होता परंतु खूप चांगला स्टॉप तिथे केलाय पहिला बॉल डॉट बॉल आलाय हो इथे खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतात बॉल पर्यंत अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला 2 धावा या बॉल वरती येत आहेत दोन धावा आल्या 2 धाब्याने खातं अकाउंट ओपन होतंय अकुट टप्प्याचा बॉल प्रॉपर बॅट वरती येत नाही नाराज हताश आहेत मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात परंतु खूप चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि अजितने पकडलाय झेल पहिला धक्का पहिला हदरा टीम पडल्यानंतर हलक्या त्याने वळतोय स्टंपिंगला रिव्ह्यू नाहीये फक्त बीमर आणि व्हाईट बॉललाच रिव्ह्यू आहे पुढचा बॉल सूरज यांचा हो इथे पायावरती आदळलाय खूप चांगला बॉल पहिलं षटक समाप्त टीमची धावसंख्या 2 लॉस ऑफ दी 1 विकेट सागर आलेत गोलंदाजीसाठी आणि प्रवीण मागील मॅचचा हिरो अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली होती 27 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या खूप चांगला खेळ राहिलाय पाहूया पुढचा बॉल सागर यांचा हो फ्लिप करायचा होता पंचाचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव
हाफ ट्रॅकर बॉल आला तसा पाठवलाय प्रवीण यांच्या बॅट मधून MH50 षटकार. ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न हुक केलाय परंतु यावेळेस एकच धाव. बघा आयोजकांचं काम सोपं करतायत. हो इथे बॅडमिंटन स्ट्रोक पॉइंटला उडवलाय. अगदी बघा शेवटच्या मोमेंटला बॉलने वळण घेतलंय. एकच धाव. यू टर्न घेतला. ओहो सरळ बॅटने खेळलाय. बॉल हवेत मिड ऑफ तैनात. पकडली जाते झेल. फलंदाज बाद. 440 व्होल्टचा धक्का अमोलने पकडली. प्रवीण यांची जागा घेण्यासाठी विवेक वरपे. अप्रतिम गोलंदाजी सागरच्या माध्यमातून मोठी विकेट प्राप्त केले. गोलंदाजीतून सागरने. विवेक वरपे छोटा बाहुबली. ओ इथे खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. अजित होते त्या ठिकाणी. एकच धाव. सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 12 या आकड्यावरती. येराड स्पोर्ट्स येराड विरुद्ध वन साइड जिबाळा या दोन संघांमधली ही लढत मात्र आपण पाहतोय. सध्याच्या घडीला स्कोर आपण पाहायला गेलं तर 12 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वनशीट ठेवलंय. सध्याच्या घडीला एक मोठा फटका आला होता परंतु त्यानंतरच हे कमबॅक गोलंदाज सागरच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. थोडीशी घाई करा मित्रांनो. थोडंसं स्पीडअप घ्या. 15 मिनिटाचा अवधी. 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. आणखीन एक मॅच बाकी आहे. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीही धाव नाहीये या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. दोन षटक समाप्त. टीमची धाव संख्या 12. चला स्पीडअप घ्या. टीम येरड संघ.
ओहो इथे अप्रतिम छोटा बाहुबली याच्या बॅट मधून स्वीट साऊंड षटकार. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलक 18 या धावसंख्येवरती 18. ओहो इथे खूप चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा होतोय अंपायरचा. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. ओमकार आलाय, ओमकारच्या पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं षटकाराने. या बॉलवर कमबॅक होईल का? ओहो इथे मिस टायमिंग स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर, सी दी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. ऑन साइडला फेकून दिलाय. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक दुसरा षटकार, तिसरा असेल हा. तीन आलेत. तीन बॉल वरती 3 आलेत. ओमकारचं कमबॅक झालं पाहिजे. टीमची धाव संख्या झपाट्याने वाढली, जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. शेवटचं षटक बाहुबली यांच्या बॅट मधून 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार. कमबॅक कुठेतरी महत्वाचा आहे सध्याच्या घडीला. ओहो इथे मोठा प्रहार केलाय, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव. बघा खेळाडूने जायचं नाहीये. चला दुसरा बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्या. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. एक तेरी एक मेरी, जसं तसं दिले उत्तर. कमबॅक केलंय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. एकच धाव. शेवटच्या बॉल वरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. 33 विजयासाठी लक्ष्य 34 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत 34 धावा एराड स्पोर्ट्स एराड संघाला.
धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मयूर आणि योगेश आलाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चं पहिलं षटक अतुल भालेकर. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती यष्ट्यांच्या वरतून जाणारा हा बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 34 धावांचं लक्ष कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल, जो जिंकणार तो मात्र भराडी देवी लिंडोरी या संघाशी 2 हात करेल. ओहो, इथे अगदी यष्ट्यांच्या जवळून लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. वाईट +1 2 धावा. हाफ ट्रॅकर बॉल बॅटला ब्रश झालाय का पंचांकडे अपील केली आहे, परंतु अपील मध्ये उत्साह कुठला दिसत नाहीये. हा बॉल डॉट बॉल आलाय. हो, इथे इनफिल्डच्या वरून फेकून दिलाय 4 धावांसाठी चौकार. आपटलाय, यावेळेस आपटलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. वन फॉर दी ओव्हरचा इशारा मात्र पंचांनी जरूर दिला गेलाय. हो, इथे वाह, अप्रतिम स्ट्रोक. व्हॉट अ शॉट यार. काय फटका, ताकद नजाकत. चार बॉल 11. इथे पुढे ठेवला होता टप्पा. यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल. एक धाव कंप्लीट होते. आता शेवटचा बॉल. टीमची धाव संख्या 12 या आकड्यावरती. लक्ष 34 धावांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. स्ट्राईकला मात्र आता आला योगेश. शेवटचा बॉल. ओहो, इथे पुन्हा एकदा त्याच दिशेला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने स्टॉप केलाय, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय आर पार सीमा रेषा पार. चौकार.
टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. येणारे बॉल 12 असतील आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. 12 चेंडू 18 ची गरज. नितीन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 बॉल 18 ची गरज. स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच मयूर. त्याच्या बॅट मधून मात्र अगदी मोठे प्रहार आले होते. आता येणारे बॉल 12 असतील. 18 धावांची गरज. बघूया कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. नितीन यांचा पहिला बॉल. मयूर साडे. हा टप्प्याचा बॉल. पार्थेश होता त्या ठिकाणी. कुठली चुकी केली नाहीये मिड विकेटला. फलंदाज बाद. पहिला धक्का. इथे बाटला ब्रश होऊन चेंडू अगदी चाललाय घोषांकी क्षेत्रात. एक धाव तिथे प्राप्त होते. हो इथे बॉल हवेत आहे. अतुल सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. फलंदाज बाद. चला फास्ट घ्या थोडस मित्रांनो. अजून एक मॅच बाकी आहे. हो इथे बैठा फटका सजवलाय. मागचा पाय वाकवला आणि मागच्या पायावरती तोल सांभाळत अगदी बैठा फटका सागर होता. स्वीट साऊंड. चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. तेवीस ला 2. हो इथे फटका तर आलाय का. छोटा बाहुबली सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. एक तेरी एक मेरी. जशास तसं उत्तर दिलंय. टिट फॉर टॅट. तू षटकार मानशील तर मी विकेट प्राप्त करणारच. सात चेंडू 11 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. 7 चेंडू 11 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. बाबूराव पाटील आणि प्रदीप पाटील यांचं स्वागत MH50 चषकामध्ये. 7 चेंडू 11 ची गरज.
7 चेंडू 11ची गलत. लोअर फुल टॉस बॉल होता. सिंगल प्राप्त केली आहे. इथे चल बिचल पाहायला मिळाली नाही. 2 धाबा आल्यात. आता 6 बॉल आणि करायचे आहेत आता 9 धाबा. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 बॉल 9. महत्वाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सिंगल डबल येतील, मोठे फटके येतील, काय घडेल? अनुभव कामाला येईल का? अंतिमचं षटक प्रवीण हारुगडे. अनुभव कामाला येईल का? 6 बॉल 9 धावांची गरज. कोणता संघ असेल जो पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि लगेचच मॅच असेल त्यांची भराडे देवी लेंडोरी या संघाशी. 6 बॉल आणि करायचे आहेत 9 धावा. सहा चेंडू 9ची गरज. ऑफ ड्रायचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल आली आहे. 5 बॉल 8 धावांची गरज. 5 चेंडू 8ची गरज. पाच बॉल 8ची गरज. बॉल हवेत आहे. बॉल हवेत. कॅच घेतलीये. फलंदाज बाद. आता 4 बॉल 8 धावांची गरज. शॉर्ट बॉल होता. आक्रमण केलं. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. एलिव्हेशन मिळालं नाही. उंची जास्त, लांबी कमी मिळाली या फटक्यामध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर आता येणारे 4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8. तुषार आलाय. तुषार मात्र या मॅच मध्ये वन साइड हिरो ठरेल का की वन साइड प्रवीण? 4 बॉल 8ची गरज असताना कुट टप्प्याचा बॉल टर्न केलाय. तिथे मात्र एकच धाव. योगेश आहे. 3 चेंडू 7 धावा. मॅच फिनिश होईल का? मोठा फटका येईल का? 3 चेंडू 7ची गरज. अजूनही मॅच ऑन. या बॉल वरती नजरा असतील. हा बॉल कसा असेल? कुठला टप्पा हाताळतील प्रवीण? ओहो, इथे स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. हलकासा बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. 2 चेंडू 7ची गरज आता. दोन चेंडू 7ची गरज आहे. 2 चेंडू 7ची गरज. बॉल हवेत आणि पकडला जातोय झेल. फलंदाज बाद. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. हा जर षटकार आला असता तर कुठेतरी मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला असता. परंतु प्रवीण आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. मोठ्या फटक्या येऊ दिला नाहीये. अप्रतिम कॅच. 1 चेंडू 7 धावांची आता गरज आहे. चला टीम भराडी देवी लेंडोरी कॅप्टन या प्लीज. टॉस साठी यायचं कॅप्टन. हो, इथे बॉल हवेत आहे. पार्थेश बॉलच्या खाली आणि प्रवीण यांना आणखीन एक विकेट प्राप्त होते आणि या मॅच मध्ये हॅट्रिक झालीये. या मॅच मध्ये हॅट्रिक झाले प्रवीण यांच्या माध्यमातून. दुसरी हॅट्रिक MH50 या चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये रेकॉर्ड झालेत. 3 अर्धशतक खेळी, 3 अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. 2 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. अप्रतिम हायएस्ट स्कोर देखील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये वन साइड जिवाळा संघाने विजय प्रस्थापित केलाय. चला टॉस साठी या त्वरित.